राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, नगरसेवक दोन्ही मेंबर, राष्ट्रवादीचे आपले किरण भाऊ, हे सगळे या ठिकाणी आलेले आहेत। सर्वप्रथम या ठिकाणी मी एक सांगतो की आत्ताच या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये पत्रकार परिषद जी आहे गोबेल्स नगरसेवकांची या ठिकाणी संपन्न झालेली आहे। लायक नसलेल्या नालायक लोकांची पत्रकार परिषद या ठिकाणी संपलेली आहे। भ्रष्टाचारी लोकांची पत्रकार परिषद या ठिकाणी संपलेली आहे आणि आपण सर्वांनी ते पाहिलेलं आहे। परंतु या ठिकाणी जे आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये काही लोकांनी मुद्दे मांडले की या सर्वांचा समाचार या ठिकाणी घेणं अत्यंत आवश्यक आहे। की सर्वप्रथम या ठिकाणी भुसावळ शहराच्या जनतेने अत्यंत सामान्य गरीब घराण्यातली मुलगी गायत्रीताई भंगाडे, संतोष भाऊ चौधरी माजी आमदार, भावी कॅबिनेट मंत्री, भावी आमदार यांच्या नेतृत्वावर भुसावळकर जनतेने विश्वास ठेवून या ठिकाणी 5 वर्ष संतोष भाऊ चौधरींच्या हातात सत्ता दिलेली आहे। भुसावळ शहराची सत्ता संतोष भाऊ चौधरींच्या हातामध्ये या ठिकाणी दिलेली होती आहे आणि 5 वर्षासाठी भुसावळकरांनी सत्ता दिलेली आहे। कारण भुसावळ शहराच्या जनतेला माहिती आहे की पाण्याचा टंचाईचा प्रश्न कोण सोडू शकतो, तर संतोष भाऊ चौधरी। रस्त्याचे प्रश्न कोण सोडू शकतो, तर संतोष भाऊ चौधरी। भुसावळ शहरामध्ये या ठिकाणी 15 वर्षामध्ये या ठिकाणी काय झालं? अरे तुम्ही 15 वर्षाचं या ठिकाणी आधी हिशोब द्या। 15 वर्षाचा हिशोब द्या तुम्ही भुसावळकर जनतेला। भुसावळकर जनता लाखोंच्या हजारोंचं या ठिकाणी तुमच्याकडे हिशोब मागते। हिशोब द्या म्हणून आक्रोश मोर्चा आमचा हजारोंचा या ठिकाणी संपन्न झालेला आहे की तुम्ही 15 वर्षाच्या आधी हिशोब द्या। 4 वर्षाचा हिशोब मागताय, 4 महिन्याचा, 4 महिन्याचा तुम्ही या ठिकाणी हिशोब मागताय। अरे भुसावळकर जनता तुम्हाला 15 वर्षाचा हिशोब मागते। 15-15 दिवसानंतर या ठिकाणी पाणी टंचाई होते आहे। 15-15 दिवसानंतर पाणी मिळतंय। पाणी 15-15 दिवसानंतर आमच्या आया बहिणींना मिळतंय। 2-2 वाजेपर्यंत आमची आया बहिणी या ठिकाणी पाणी भरते। लाज वाटली पाहिजे तुम्हाला। आणि वरतून तुम्ही या ठिकाणी म्हणताय 15 वर्षामध्ये या ठिकाणी तुम्ही लोकांनी किती मिटिंगा तहकूब केला, या प्रश्नाचं उत्तर मला द्या। हे तुमचं एकमेव ध्येय होतं की संतोष भाऊ चौधरींची जी सत्ता जनतेने या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षाच्या माध्यमातून जे भुसावळ शहरामध्ये निर्माण केली, ते सत्ता उलथून टाकायची। एका सामान्य गरीब घराण्यातली पोरगी एका मंत्र्याच्या बायकोला पाडते, याच्यामध्ये आतापर्यंत तुम्ही बेशुद्ध आहे, शुद्धीवर आलेले नाही आहे। या ठिकाणी तुम्ही निका ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे मंत्री महोदय, तुमचे सगळे चिल्ले पिल्ले होशमध्ये या 15 वर्ष झाली तुम्ही हिशोब दिलेला नाही आहे। एका मंत्र्याच्या बायकोला, करोडपती मंत्र्याच्या बायकोला, बुट्टीभर पुंजीपती, भांडवलदार, पैशावाले नगरसेवकांच्या टीमला जेव्हा पराभूत झालं, पाणी पाजलं भुसावळकर जनतेने, तेव्हा या लोकांना जे आहे 4 महिन्याची गोष्ट तुम्ही करता। 4 महिन्यामध्ये त्या बाईला नगराध्यक्ष पदावर तुम्ही सुखाने जगू दिले नाही, बसू दिले नाही। संतोष भाऊंना या शहरामध्ये काहीतरी एक जबरदस्त विकासाची क्रांती करायची होती। ते क्रांती विकासाची तुम्ही या ठिकाणी संतोष भाऊंचे स्वप्न उद्ध्वस्त करण्यासाठी, त्या गायत्रीताईचे स्वप्न उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्ही भुसावळकर जनतेच्या पाठीत खंजीर खुपसलाय। भुसावळकर जनतेच्या जनादेशाला तुम्ही या ठिकाणी जे आहे तुम्ही या ठिकाणी नख लावलेला आहे। भुसावळकर जनता हे विसरणार नाहीये। तुम्ही याच्यानंतर करोडो रुपये खर्च करा। आज तुम्ही या ठिकाणी 8,000 मतांनी पडणारे होते, परंतु त्या माध्यमातून EVM FVM बाकीचं रिलायन्स जे काही तुमचे घोटाळे आहेत, मतचोरी आहे, ते मतचोरी त्या ठिकाणी शेवटच्या क्षणाला आम्ही या ठिकाणी थांबवली संतोष भाऊ चौधरींनी आणि 2000च्या लीडने आले। पुढे भविष्यात तुम्ही मतचोरी जरी करण्याचा प्रयत्न केला तरी 20,000 मतांनी तुमचा पराभव वाटल आहे। काय तुम्ही गोष्ट करता? वादळ वारा तुफान पाऊस, पाणी टंचाईसाठी अशी कारणं तुम्ही देता। वादळ वारा तुफान पाऊस का 15 वर्षामध्ये वादळ वारा तुफान पाऊस आला नाही का? 15 वर्षामध्ये वादळ वारा तुफान पाऊस आला नाही का? भुसावळकर जनता तुम्हाला प्रश्न विचारते। 15 वर्ष काय तुम्ही काय मारली? 15 वर्ष का तुम्ही झोपलेले होते? 15 वर्षामध्ये वादळ वारा तुफान पाऊस या ठिकाणी आला नाही का? किती 15 वर्षामध्ये मिटिंगा तुम्ही तहकूब केला? किती विकासाच्या प्रश्नावरती तुम्ही या ठिकाणी भांडले? सांगा ना मला तुम्ही। वादळ वारा तुफान, पाणी टंचाई, काय या ठिकाणी वगैरे पाईपलाईन फुटते, काय या ठिकाणी जे आहे पाणी मिळत नाही, अशी कारणं देता। अरे निसर्गाच्या आड लपताना तुम्हाला लाज वाटत नाही का? निसर्गाच्या आड तुम्ही लपता। निसर्गाच्या आड जर तुम्ही या ठिकाणी जर लपत असाल तर हे योग्य नाहीये। कुठे कुठे तुम्ही लपणार आहे? अरे तोंड दाखवायला तुम्हाला जागा नाहीये।
तोंड दाखवायला भुसावळकर जनतेसमोर तुम्हाला तोंड दाखवायला जागा नाही आहे. काय पत्रकार परिषद शहर मुक्त करणार आहे तुम्ही? पत्रकार परिषद शहर मुक्त 15 वर्षामध्ये किती पत्रकार परिषदा घेतल्या? 15 वर्षामध्ये तुम्ही काय जबाब दिला? काय तुमची काउंटेबिलिटी आहे? काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे भुसावळ शहराच्या जनतेच्या संदर्भात? 15 वर्षामध्ये तुम्ही काही केलेलं नाहीये. 4 महिन्यामध्ये आम्ही काहीतरी करणार होतो, तेही तुम्ही करू दिलेलं नाहीये. पत्रकार परिषद शहर मुक्त 10 तास मीटिंग. अरे बाळा, 10 तास मीटिंग काय घेतो रे? 24 तास मीटिंग घे. 15 वर्ष मिटिंगा घेतल्या, ठराव केले, सगळे धुडकात पडलेले आहेत. तक्रारीच्या गोष्टी करतो. कसल्या तक्रारी? कुठल्या तक्रारी? तक्रारीचं तुम्ही केलं 4 महिन्यामध्ये. त्या सामान्य गरीब नगराध्यक्षबाईंच्या विरोधात खुर्चीवर बसू दिलं नाही. सगळा भुसावळ शहर जनता हे सगळं पाहते. 24 तास जरी तुम्ही मिटिंग चालवल्या ना, तरी भुसावळकर जनता तुम्हाला माफ करणार नाहीये. आचारसंहिता आहे म्हणे. एक नगरसेवक म्हणाला आचारसंहिता आहे. कसली आचारसंहिता आहे? 15 वर्ष आचारसंहिता होती का? 4 महिने जे तुम्ही आमच्याकडे कार्ड सगळ्या भुसावळकर जनतेने सामान्य गरीब महिलेला दिली, खुर्चीवर बसवलं. आचारसंहिता 15 वर्ष का आचारसंहिताच होती? कुठे वीज, रस्ते, पाणी वगैरे कुठे आहे? 15 वर्ष तुम्ही अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्याचं काम झालं म्हणे. काही नगरसेवक म्हणाले 15 या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं काम झालं. 15 वर्षामध्ये सगळ्यांनी पाहिलं. पहिल्या टप्प्याचं काम मी तुम्हाला सांगतो काय झालं. पहिल्या टप्प्याचं काम हे झालं की भुसावळहून जळगावला जाताना 15 वर्षापासून जे या ठिकाणी पाईप पडलेले आहेत, गेल्या तुमच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीपासून जे पाईप इथे आलेले आहेत, ते भुसावळ ते जळगाव जाताना जे पाईप पडलेले आहेत, ते सगळे पाईप भुसावळकर जनता बघते. आता पत्रकार परिषद ऐकतील, उद्या परवा ते पाईप गायब करून टाकतील. ते पाईप हे अमृत योजनेचं तुमचं काम. अरे अमृत योजना जर तुम्ही या ठिकाणी राबवली, पहिल्या टप्प्याचं काम जर केलं, एक तरी पाण्याची टाकी दाखवा. निर्लज्जांनो, लाज वाटली पाहिजे तुम्हाला असं वक्तव्य करताना. पाण्याची टाकी दाखवा. अरे बंधाराही कोणाचा आहे? रेल्वेचा बंधारा. रेल्वेच्या बंधाऱ्यातून आम्हाला पाणी येतं. जसं हातनूर मधून या ठिकाणी आवर्तन येतं, त्या पद्धतीने या ठिकाणी रेल्वेच्या बंधारा. दिल्लीमध्ये तुमची सत्ता, मुंबईमध्ये तुमची सत्ता, गल्लीमध्ये तुमची, भुसावळमध्ये सत्ता, सगळीकडे तुमची सत्ता होती ना 15 वर्ष. काय दिवे लावले तुम्ही? काय केलं तुम्ही? दाखवा ना मला. एक तरी या ठिकाणी जे आहे ते पाण्याची टाकी दाखवा. अरे बंधाराने आणू शकले रे तुम्ही. स्वतःच्या मालकीचा, नगरपालिकेचा या 15 वर्षामध्ये रेल्वेचा बंधारा आहे. कुठे अमृत योजनेचं काम? अमृत योजनेमध्ये तुम्ही काय काय शेण खाल्लं? आता या ठिकाणी या सगळ्या गोष्टी का तुम्हाला सांगाव्या लागतील का? हे सगळं जे काही चालवलं आहे हे अत्यंत भयानक स्वरूपाचं सुरू आहे भुसावळ शहरामध्ये. आणि भुसावळची जनता त्रस्त आहे. भुसावळकर तरुण तरुणी, भुसावळकर जनता, या 15 वर्षामध्ये शहरात काही झालं नाही. भकास. भुसावळ शहर उद्ध्वस्त, विकासाच्या बाबतीत शून्य. भुसावळचे लोक स्थलांतर करून गेले. लाज वाटली पाहिजे. अरे भुसावळच्या जनतेने तुम्हाला नाकारलं. मंत्र्यांच्या बायकोला. मंत्र्यांची 15 वर्ष या भुसावळ शहरामध्ये सत्ता होती. तुमच्या नगराध्यक्षांची सत्ता होती 15 वर्ष. भुसावळ शहरामध्ये तुमच्या नगरसेवकांची सत्ता होती. भुसावळ शहरामध्ये उलथवून लावली ना सर्वसामान्य जनतेनं. तेव्हा राजीनामा दिला का मंत्री महोदयांनी? तेव्हा तुम्ही नगरसेवकांनी राजीनामा दिला? राजीनामाच्या मोठ्या ढिंग्या मारताय, मोठ्या बाता करताय, मारताय, थापा मारताय भुसावळकर जनतेला. वरणगावमध्ये तुम्ही नगराध्यक्षपदासाठी फेल झाले, तेव्हा तुम्हाला दिसलं नाही, तेव्हा राजीनामा दिला नाही तुम्ही. अरे नगराध्यक्षपदासाठी मी भुसावळमध्ये फेल, वरणगावमध्ये फेल, तरी तुम्ही मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. तुमचे नगरसेवक लोक 15 वर्षापासून थापा मारताय, पत्रकार परिषदा घेत आहेत. भुसावळकर जनता किदरलेली आहे. एक नगरसेवक म्हणाला लोक अंगावर येतात पाणी टंचाईच्या प्रश्नावर. अरे तुमच्या लोकांना बिस्लरीचं पाणी चालतं रे भाऊ. नगरसेवकांना मुठ्ठीभर भांडवलदार, पुंजीपती, पैशावाले, ठेकेदारी पद्धतीचे कामचोर नगरसेवक, या लोकांना तर बिस्लरीचं पाणी लागतं रोज. तुम्हाला काय माहिती आमच्या आया बहिणींचं 2-2 वाजेपर्यंत भुसावळची जनता पाणी भरते? तुम्हाला काय माहिती आम्ही लोकांनी मोठमोठे हंडा मोर्चे माझ्या पत्नीच्या नेतृत्वामध्ये भुसावळ शहरामध्ये काढलेले आहेत. तर तुम्ही या ठिकाणी भुसावळ शहराची जनता आक्रोश करते आहे आणि तुम्हाला या ठिकाणी हा आक्रोश आया बहिणींचा दिसत नाही का? पाणी टंचाईच्या बाबतीत तुम्ही अशा पद्धतीने वक्तव्य करता. मुद्द्याची भाषा, गुद्द्याची भाषा. हे आमचे मुद्दे आहेत. पाणी टंचाई केव्हा दूर होईल हे आमचे मुद्दे आहेत. भुसावळहून स्थलांतरित झालेले तरुण तरुण या भुसावळ शहरात केव्हा येतील? 15 वर्षाचा बॅकलॉग विकासाचा रिक्त आहे. तो विकासाचा बॅकलॉग 4 महिन्यामध्ये आम्ही भरण्याचा प्रयत्न करत होते. अरे 15 वर्ष काय? संतोष भाऊ चौधरींना फक्त 1 वर्ष जरी सत्ता आली असती ना, तर या भुसावळ नगरीचा शिल्पकार म्हणून जी पदवी त्यांना मिळाली, भुसावळ शहराचा विकास पुरुष म्हणून त्यांना जी पदवी मिळाली, अरे जबरदस्त काम करून टाकलं असतं या माणसाने.
परंतु ती क्रांती करण्याची, विकास क्रांती करण्याची संधी तुम्ही या ठिकाणी जी आहे मत चोरी करणारे लोक या ठिकाणी तुम्ही ते संधी देखील हिसकावलेली आहे. या भुसावळ शहराचा प्रथम क्रमांक आला, पण प्रथम क्रमांक घाणीच्या साम्राज्याचं शहर म्हणून हे भुसावळ शहर संपूर्ण महाराष्ट्राने देशात गाजलं. ही तुमची घाणीची साम्राज्याची 15 वर्षे सत्ता वास मारणारे नगरसेवक तुम्ही. कुत्र्याच्या बाबतीत जे काही राजकारण सुरू आहे, आता भारतीय जनता पार्टीच्या विरोधात एक कॉक्रोच जनता पार्टी निर्माण झाली भारतात, कॉक्रोच जनता पार्टी. आणि भुसावळ शहरामध्ये एक पार्टी निर्माण झाली आहे, आता निर्माण झाली त्या नगरसेवकांची. हे कुत्रा प्रकरण राजकारण जेव्हापासून यांनी सुरू केलं तेव्हापासून काय झालं, नगरसेवक कुत्रा पार्टी, कौसामध्ये भुंकणारे गट. भुंकणारे गट जसं शिंदे गट, ठाकरे गट, अजित पवार गट, शरद पवार साहेब गट, असे जे गट आहेत आमच्यामधले गट, तशा पद्धतीने याच्यानंतर जर यांची पत्रकार परिषद झाली ते एवढं सांगायचं की कुत्रा नगरसेवक पार्टी, कौसामध्ये भुंकणारे गट, यांचे चालूच राहणार आहे आरडाओरडा. 4 महिने आम्हाला सत्तेमध्ये बसू दिलं नाही, ते भुंकणारे गटाची पत्रकार परिषद झाली असं भुसावळ शहरातल्या जनतेने या ठिकाणी सांगायचं. आणि काय तुम्ही या ठिकाणी जे आहे विकास, अब होगा विकास, कब होगा विकास भाई, 15 साल में तो विकास हुआ नहीं, अब होगा विकास. अरे थापा मारणाऱ्यांनो, खोटं बोलणाऱ्यांनो, विकास झाला ना, सांगतो ना मी तुम्हाला कोणाचा विकास झाला. एकाचे 3 झाले. काय झाले तुम्हाला माहिती, व्यवसायाच्या नावाखाली. एकच होतं ना, 3 झाले. आता काय काय जीवन तुम्हाला माहिती आहे, काय काय या ठिकाणी तुम्ही म्हणता विकास झाला आहे ना. मंगल कार्यालय, लोणारी मंगल कार्यालय, 2-2 बियर बार, सो विकास, मुठ्ठीभर पांडवलदार पुंजीपती पैशावाले ठेकेदारी करणारे. अरे कुत्र्यासारखे चाटत होते तुम्ही बुट, द्या ना भाऊ माझ्या ताटात काही टाका. सत्तेचे एवढे पिसाळलेले कुत्रे आहे, सत्ता पिपाचू, सत्तेसाठी भुसावळ शहराच्या जनतेचे लचके तोडणारे पिसाळलेले कुत्रे, सत्ता पिपाचू कुत्रे, सत्याचे कुत्रे. या ठिकाणी कसं यांचं तुम्हाला माहिती आहे का, पाय चाटायला गेले कुत्र्यासारखे, भाऊ बिल द्या माझ्या ताटात काही टाका. लाडघरेपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही कुत्र्यासारखे बिलासाठी पाय चाटता. तुम्ही कुत्रे नाही तर कोण आहे, कुत्रे जनता, कुत्रे पार्टी, नगरसेवक कुत्रा पार्टी. तर या ठिकाणी जे आहे ना, हे नगरसेवक कुत्रा पार्टी जी आहे भुंकणारे गटाची, या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की हे संपूर्ण जे काही चित्र या ठिकाणी सुरू आहे, मुद्द्यावरून आम्ही मुद्देवाले आहे, आम्ही मुद्देवाले आहोत, आम्ही शांतीवाले आहोत, आम्ही विकासाचं आणि विकासाभिमुख आणि या ठिकाणी शांतीभिमुख आणि या ठिकाणी माणसाभिमुख, या ठिकाणी रोजगार भिमुख, या भुसावळ शहरामध्ये महिला भिमुख, या ठिकाणी जे पाणी टंचाईच्या विरोधात जे आहे ते या ठिकाणी भुसावळकर जनतेला चांगले दिवस आले पाहिजे, त्या दृष्टिकोनातून मुद्द्याचं राजकारण करणारे लोक, जनतेचा आक्रोश मांडण्यासाठी मोर्चे काढणारे लोक. अरे गुद्द्याची भाषा करू नका. बंगला जाळलाय तुम्ही संतोष भाऊ चौधरींचा, तुम्हाला तेच दिसतं का, गुद्दे गुद्दे गुद्दे. अरे या ठिकाणी लक्षात घ्या, शांत है तो जय श्री राम और भडक गए तो जय परशुराम. अंगावर नाही, तुमच्या घरात घुसून तुम्हाला लोक जोडणार आहेत. 15 वर्ष तुम्ही काही केलं नाहीये, आता जनता अंगावर नाही तर तुमच्या घरात घुसून तुम्हाला या ठिकाणी जोडणार आहे. कारण गुद्द्याची भाषा केली ना, आता जनता तुम्हाला त्याच गुद्द्याने ठोकणार आहे. तुमची अवस्था अशी झालेली.